सर्व बीएड डीएड धारकांना माझा नमस्कार. मी संतोष बोडेवर आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा विषय जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही जी TET परीक्षा झाली त्याचा रिझल्ट आपला फार प्राथमिक जी उत्तरपत्रिका आहे ती फार उशिरापर्यंत येत आहे आणि याचा निकालाबद्दल आत्ताच बरेचसे मेसेज मला कमेंट बॉक्समध्ये मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे मी पण इन्क्वायरी केली, मला कॉल पण आलेले होते की बाबा ह्या दिवशी नक्कीच आपल्याला प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आणि ह्या दिवशी निकाल येण्याचे चान्सेस आहेत त्यांनी सांगितले. ते सांगण्यापूर्वी मी जे पण चॅनेलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त TET परीक्षा दिलेल्या जेवढे परीक्षार्थी होते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. तर आत्ताच भरपूर जणांचे मेसेज आले. माझं ट्युशन चालू असताना त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर हा TETचा निकाल 20 तारखेला संभावित उत्तरपत्रिका निकाल नाही, ही संभावित उत्तरपत्रिका 20 तारखेच्या आसपास येण्याची शक्यता म्हणजे येणारच आहे, असं 100% येणार आहे. 20 नाही तर खूप झालं 21 तारखेला रविवारी हा पेपर तुम्हाला परीक्षा परिषद पुणेकडून TETच्या अधिकारिक वेबसाईटवर हे जाहीर होणार आहे. एका न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे, नवभारत टाइम्समध्ये ही न्यूज आलेली आहे. तर सर्वांची जी उत्सुकता लागलेली होती ती तुमची नक्कीच ह्या रविवारपर्यंत शनिवारीच ही जी उत्सुकता आहे ती संपणार आहे आणि आपल्याला सर्वांना TETचा अधिकारिक उत्तरे मिळणार आहे, जे की शिक्षण परिषदेतर्फे राहणार आहे. हे फायनल आपले उत्तर नसणार आहे. याच्यामध्ये कोणाला जर संशय असतील तर ते मेलद्वारे आपण करू शकतो. याच्यावर भरपूर आधीच आपण डिस्कस झालेलं आहे. कसं काय करायचा मेल ते पण आपण सांगू. एकदा प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आली आणि तुम्हाला खराच संशय की बाबा या प्रश्नाचं उत्तर चेंज व्हायला हवं, आता ते विद्यार्थी फार ज्यांचं 1 किंवा 2 मार्कांना TET राहणार आहे किंवा जे काठावर आहे त्यांचं थोडंसं जास्त प्रयत्न राहतात की बाबा हा प्रश्न व्यवस्थित नव्हता आणि हा प्रश्न व्यवस्थित होता, त्यामुळे ते तर पाठवणारच असतील. त्याचप्रमाणे पहा, ज्यांचं TET 100, 110, 105 पडले तरी पण त्यांची पण उत्सुकता तेवढीच राहते. हे आन्सर की आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडो, पण जास्त जो इन्व्हॉल्वमेंट राहतो जो बाउंड्रीला आहे, 82 मार्क पडले 1 मार्कानं जाणार आहे वगैरे. आणि याचा निकाल जो आहे याच्या निकालाबद्दल काही अशी अधिकारिक, जसं की 20 तारखेला मी तुम्हाला सांगितलं की उत्तरपत्रिका परीक्षा समितीतर्फे जाहीर होणार आहे परीक्षा. तसं अधिकारिक मी काही सांगू शकणार नाही की, पण जसं डिस्कशन होत आहे बऱ्याचसं त्यांचं म्हणणं आहे की बाबा 2 जानेवारीच्या आसपास हा निकाल लागू शकतो. ठीक आहे, ही शक्यता आहे. अजून शक्यता म्हणलं की भरपूर कमेंट्स येतात, ठीक आहे, निगेटिव्ह कमेंट्स येतात, पण 2 जानेवारीच्या आसपास हा निकाल लागण्याची खूप शक्यता आहे. त्याच्या आधी आपल्याला जी मेन उत्तर याचे, ठीक आहे, प्राथमिक आणि अंतिम उत्तरपत्रिका पण आपल्याला येईल आणि 2 जानेवारीच्या आसपास, 2 जानेवारी 2026च्या आसपास हा निकाल लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, सध्यापुरतं एवढंच. अजून काय अपडेट्स असतील तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.